नवनवीन कीर्तन सोहळ्याचा आनंद घ्या आणि सबस्क्राईब करा गावरान तडका। आज मुलगीला पुरीची आई डायरेक्ट सांगते एखादा महिना बघ, नाही तर पाहुणा इकडे घेऊन ये, पाहुण्याला आपण टपरी टाकून देऊ। 80% पोरींच्या संसाराचं वाटोळं त्यांच्या आईने केलंय, ध्यानात ठेवा। खरंय का खोटं आहे? इतकी खोड आहे हिच्याकडे, इतकी खोड। कोणती बाई कीर्तनात बसेल तिनं बोटवर कर म्हणा, तुझा आणि तुझ्या पोरीचा 8 दिवस फोन नाही, अशी कोणती बाई आहे? बोटवर कर, मी सत्कार करतो। जाऊ दे, आजचं पाकिट देतो तुला मी, कर बोटवर, चल। काम नाही तुला काय, जग मारा ना, वावरातच कांद्याची गबळ काढा ना, कशाला पोरीच्या संसाराचं वाटोळं कर? आणि काय बोलत असेल तू पुरुषी? काय घालून गेलं? बोंबील भाजली खाती? जीवली का झोपली का? किती बकरं झाले का त्या शेळीला? 3 बया, एक कुठं पिन, तुला करायचं काय? कुठं पिऊ? जर आजपासून पुरीच्या घरी तुला डोकं लावलं, तू कशावर लिहून घे, 37व्या सप्त्याला तू नसणार। विनोद नाहीये। ज्याच्या मुलीनं कधी जमिनीवर पाय ठेवला नव्हता, त्याची मुलगी बापासमोर वनवासाला निघली तर जनक शब्द सुद्धा बोलला नाही। अरे आत्ता जर जनक असता तर रामाचं कानफाट फोडून टाकलं असतं। हलकटा तू वनवासाला चालला, घटस्फोट घे, मायापुरीला 2-4 राम। पण जनक राजा एकही शब्द का, जनक राजा एकही शब्द का बोलला नाही माहिती का? इथं विद्वान माणसं ध्यानात घ्या। जनकाला माहित होतं माझ्या मुलीच्या कपाळावर सटवीनं जे लिहिलंय ते मीच काय, माझा बाप सुद्धा चुकू शकत नाही। आपला भावळटा सारखा कार्यक्रम झालाय, पुरींची बाजू घेऊ पार वाटोळं करून टाकलं। कारण 3 गोष्टी तुम्हाला सांगितल्या, त्या 3 गोष्टी तुम्हाला सांगतो। या 3 पटल्या तुम्हाला? आता ह्या 3 मी जी तुम्हाला सांगण्यानंतर यांना पटतील। आता विनोद नाही, पण या गोष्टी फायद्याच्या मला। पुरुष मंडळीला 3 वाक्य सांगतो, पाया पडतो महाराज म्हणून सांगत नाही। 1, अंगातली ताकद जपून वापरा। आता पाया पडतो, मारामाऱ्या करण्याचे, खून करण्याचे दिवस राहिले नाहीत। कायदा अतिशय कडक झालाय, मारामारी हा विषय राहिला नाही। 15 वर्षापूर्वीचा काळ आणि आजचा काळ याच्यात फरक आहे। 15 वर्षापूर्वीपासून पोलीस खातं या 10 वर्षात नंबर 1चं काम करतंय। 70% जनता पोलीस खात्यानं आकळवली आता, आणि 100% जनता सीसी कॅमेऱ्यात आहे। जर कधी टपरी विपरी पेटवताना असा क्लिप मध्ये दिसला ना तू, अशी खुटी गुतन खुटा उपटन पण खुटी निघायची। हा विनोद नाहीये, 3 महिने जामीन नाही आता, हा विनोद नाहीये महाराज। आणि मरेपर्यंत सरकारी नोकरी नाही। पाया पडतो पोरांनो, तुमच्या तरुण पोरांनो, 90% तरुण पोरं इंदुरीकरला शिवाय देत्या, इंदुरीकर दारुड्यांना लय वाईट बोलतो कीर्तनात, आम्ही त्याच्या बापाशी पेतो का? माझ्या बापानं तुम्हाला पाजायला तुमचा बाप मिळालाय का? आणि तुम्ही दारू प्यायला माझ्या बापाचं काही जात नाही, पण तुम्ही तुमच्या बापाच्या अगोदर जाता, हे वाईट आहे। पोरांनो, आता मारामाऱ्या करायचे दिवस राहिले नाही। नम्रता घ्या, माघारीनं घरी या। काय फरक पडत नाही। आपण मोटरसायकलवर आहे, एक जण ट्रॅक्टरवर आहे, ट्रॅक्टरला बिचाराला रोट आहे, थोडाफार धक्का लागणार आहे, आरशाला धक्का लागला, आपण आरसा बाजूला घ्या, माघार घ्या, जय जय। त्याला कोणा लावला? आरसा भरून दे। तो टामी घेऊन होता, खुब्यातूनच काढला, आरसा राहिला बाजूला, खूप आता गेला। पण 6 वर्ष केस चालली, बिडीला माग झाली। विनोद नाही, नम्र व्हा, आणि नम्रतेत देवच हो। शिक्षकानं कॉफी पकडली ना, फक्त सरांना म्हणायचं, सर परत करणार नाही, वाचला। सरांना म्हटलं भेट, पेपर सुटलं, जिरली। नवरा बायकोचं भांडण झालं ना, तुम्हाला सांगतो, किती बायको बोलू द्या, फक्त 1-2 मिनिटं तिच्या पाहत राहायचं, न बोलता।
ती पिसाळी का गप्प बसेल का नाही ती यानं तेवढ्या झपाट्यात उचलून आपटली जागेवर मिली 40 वर्ष जाऊन बसलं गेलं नाही माघार घ्या विनोद नाही माघारीत देवे माघारीत बंबाजीनं आणि रामेश्वर भटानं छळ केला माघार घेतली तर जगद्गुरु ठरले आणि तेव्हा जर तुकारामानं बंबाजीच्या 2-3 थोंड दिले असत अजून केस चाललेस हा विनोद नाही विसोबा खेत्रानं सख्या बहिणीला खापर दिलं नाही पण एक शब्द सुद्धा भाऊ बोलले नाही आणि तिन्ही भाऊ मोठी होती भाऊ ती गाई मोठी होती चिमुरडी तर बहीण होती काय बोलायचंय मला बहिणीला मांडे खाण्याची इच्छा एका माणसानं माप दिली ती का नाही तर हल्ला असता का नाही विसोबा खेचर पण नाही 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 विसोबा खेचर भाग्यवान ठरला हे बोलले नाही नम्र दोघे झाले आता अंगातली ताकद वाया घालू नका भंगार भंगार पोरं नीट आहे का आता हे लोकांचे वाढदिवसाचे बोर्ड चिटकवायचे बस करा लोकांचे बांबू रवायचं बस करा आता जरा स्वतःच्या संसारा कपा बापानं कमवून ठेवली तिथं सांभाळा नवी तर नका घेऊ बापानं 12 तारच भाताची लागवड केली वावर ठेवली तो त्याच्यात रेटो घातला हो 1 अंगातली ताकद जपून वापरा 2 खिशातला पैसा जपून वापरा माझ्यातल्यावानी करू नका कुठेही पैसा काढू नका मुलीच्या लग्नाला फटाकेच 40,000ची आणि नवरदेव बाहेर काय लोक आहे ते नवरदेव उड्या आणायचे त्याला वाटलं शांतबाई झाली 36व्या वर्षाला तुमच्या गावातल्या सगळ्या लोकांना सांगून ठेवतो पटलं तर आम्हाला या वर्षाच्या लग्न सराईत आपल्या गावात 36 वर्षाचा सप्ताह चांगला झाला म्हणून जेवढे लग्न होतील त्या लग्नांमधले सत्काराचे फेटे बंद करा आणि गरीबाच्या 2 मुलींची 10वीची फी भरा अजिबात लग्नात सत्काराचे फेटे बांधायचे नाही बांधायचे असतील तर अख्ख्या वराडाला बांधा तुला किडा आहे ना अख्खा वराड घे ना बोकांडी 2-4 गाल घेत कशाचे पैसे चांगले बसून लोक जेवत होते उभ्याने जेवण सुरू केलं ते वराड नालायक ताटली हातात घेत त्याला भातच सापडलं नाही ते ताटलीच घेऊन घरी गेलं पार इडिओ चांगले गोल गुलाबजामू होते कोणत्या बापाचं काय गेलं गुलाबजामूच लांबकोळा केला काय गेलं तुझ्या बापा आता असा गुलाबजामू नाही राहिला बावळ्याचा भाग चांगली बुंदीन गुलाबजामू सेपरेट होते मारली झक राजा राणी राजा एवढा राजाला कळलं सुद्धा नाही राणीची टाकली का मुका घेऊन गेली बावळ्याचा भाग आता एक लग्नात फाजील पद्धत आली फाजील मंगलाष्टकाच्या टायमाला नवरा नवरी मधून येणार ते गेट केलंय आता तो नवरदेव म्हशीक जातो तो अनगा भाड्याच्या गाडीत आला 35 रुपयाचा चष्मा घेतो लिंबा खालचा तो आता 100ला झाला नाही तर 35लाच होता पहिला त्याच्या मागे ते खंब्यासाठी लटकेल 2-4 सांड त्या नवरीच्या मागे 2-4 याडपाट पुरी इतकी मेकअप लग्न नवरीचं ब्युटी पार्लरला कलवरी जाते आणि ब्युटी पार्लरला गेल्यावर 4 गोष्टी करावं लागतं पोरीनो पहिलं फेसिंग करावं लागतं नंतर मिक्सिंग करावं लागतं नंतर सिरेमिक्स करावं लागतं नंतर हेअर सेटिंग करावं लागतं असा 21 दिवसाचा कोर्स आहे तो फेसिंग म्हणजे खड्डे भरणे डांबर वतणे पुळ्या बिळ्या काढून टाकायचे याला म्हणायचं फेसिंग सिरेमिक्स म्हणजे याला सॉफ्ट करणे आणि मिक्सिंग म्हणजे इथल्या फटीत चमकी आणि हेअर सेटिंग म्हणजे असं असतं पोरीनो पूर्ण केस मोकळे करायचे धुवून बिवून घ्यायचे स्वच्छ आणि मग त्याला इथे एक फुगा करायचा ही बाजू खाली दाबून घ्यायची म्हणजे इकडं लसणाचा वाफा इकडं कांद्याचा वाफा मध्ये डोंगरा याला म्हणायचं पॉप आणि एक भांग असा आहे ही बाजू जागेवर मोडपायची आणि एक बट अशी वाटावर आली पाहिजे देव याने आणि तिसरा भांग असा आहे एकच बाजू बांधायची ही बाजू मोकळी कलवरी ना असं गेलं नवरदेव घोड्यावरून पडलं पाहता काय नाही चला हवा येऊ द्या आणि मग त्याच्या पुढे तो बँडवाला हा इको द्या बाहेर फुल
बरसाओ मेरा महबूब आया है, मेरा महबूब आया है. जमलं नाही पोरांनो ते गाठ म्हणतो वन्स मोर पहा ते आहे. बाहर फूल बरसा मेरा महबूब आया है, मेरा महबूब आया है. तो महबूब चालूच कसं माहिती का? आणि त्याच्या पुढे फुलं टाक अरे बाटलीची बुच टाका एवढं आहे ते. श्रीमंताच्या दारातला घडी होण्यापेक्षा संताच्या दारातला कुत्रा व्हा. श्रीमंताच्या दारातला घडी होण्यापेक्षा संताच्या दारातला कुत्रा व्हा. तिथं तुम्हाला रामनाम ऐकायला येईल. याचा अर्थ असा आहे गरीबाच्या घरामध्ये सात्विक भाव उत्पन्न होईल. तिथं भजन ऐकायला येईल. तिथं काय आहे आता एक वाक्य सांगा. तुम्ही आमच्या टोळीत येऊन एवढी जर गाड्यात लटकवली ना तर तुम्ही श्रीमंत होणार नाही पण समाधानी झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही आता आमच्या टोळीत या राजकारणातही काही राहिलं नाही. काय दम राहिलाय त्याच्यात आता काय ते 1.5 महिना एकमेकाला घोडे लावले ना आता एका कोंबडी उगवत ते लोक आऊट झाले. बरं दिवस कोणाची फिरत या. इंग्रज गेल्यापासून जसं इंग्रज गेले आणि स्वातंत्र्य मिळालं आत्तापर्यंतच्या इतिहासात सगळ्यांना वनवास होता. फक्त आमदाराला वनवास नव्हता. त्याला सुद्धा मागच्या महिन्यात आला. इथून हालायचं नाही. याला लगी करून आण रे इथं बस. आणि गावातले कार्यकर्ते पेटव पेटव झालं. अरे इजाव आपला नाही त्यांचा झाला. इजाव नाही 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 ते अंगातली ताकद जपून वापरा. खिशातला पैसा जपून वापरा. आणि पुरींना एक वाक्य सांगतो. पुरीनो 15 वर्षापूर्वीची मुलगी आजची मुलगी नाही आहे. 15 वर्षापूर्वीची स्त्री 15 वर्षापूर्वीची स्त्री चूल मूल शेळ्या बकर कोंबड्या एवढीच होती. आजची मुलगी राष्ट्रपती आहे. आजची मुलगी महापौर आहे. आजची मुलगी कराटे चॅम्पियन आहे. आजची मुलगी महापौर आहे, आमदार आहे, खासदार आहे. पूर्ण एक काम करा. तुम्ही आहे त्याच्यापेक्षा मोठ्या व्हा. फक्त ज्यांनी मोठं केलं त्यांना जपा. कारण ह्या 2-4 वर्षामध्ये पुरीनी बापाची इज्जत नावाची गोष्टच ठेवली नाही. पुरी इतक्या बिंडोक झाल्या या 2-4 वर्षात. रोज उठून अल्पवयीन पोरगी पळून गेली. अल्पवयीन पोरगी पळून गेली. फुस लावला. आणि अल्पवयीन मुलीला अल्पवयीन म्हणू नका. 10-15 वर्षाची टोनगी येते. तिला सगळं कळतंय. तिला काही पोरग फसवतं हे कळत नाही का? त्यानं दिलेला मोबाईल तुला गोड लागतो. त्यानं बॅलन्स टाकलेला गोड लागतो. रिचार्ज मारलेलं गोड लागतं. त्यानं पैसे खर्चायला दिलेले गोड लागतात. आणि आपण सगळे पोरांना नाव ठेवतो. असं नाही. पुरींनी लाजच सोडून दिलं. पार पुरी इतक्या भिंडोक झाल्या त्या 2-4 वर्षात. चांगल्या पोरांनो प्रेमच करीन पुरी हो. पोरगी एकदम भंगार पोराच्या नादी लागायला लागले. त्याच्या पगलात कुशिड्या 1 साइड भांग अंडरपॅन लावा तूच माझी जान आहे. विनोद नाही भारत. पार भंगरी पुरी. पार पार भंगरी. नवरदेवा संघ कलवरी आली ना आचार्य संघ गेलो. तो आचार्य आलता जागरण कोणाला आला त्याच्या हात लंगर तुटला. काय सांगा तो. हा विनोद नाही राहिला मला. आणि मुलींच्या बाबतीमध्ये लोकांना वाईट वाटतं बा महाराज लय बोलतो. 100% पुरी इंदुरीकरला शिवाय देत्या का बा आम्हाला इंदुरीकर कपड्यावरून लय बोलतो, केसावरून लय बोलतो. आम्ही कोणाचा हात धरून जाऊ त्याच्या काय बापात जातं. माझ्या बापाचं नाही जात. मी एका मुलीचा बाप आहे. आणि मुलीच्या बापाचे हृदय फक्त त्यालाच कळतं, दुसऱ्याला कळत नाही. मुलीच्या बापाला मुलींची बापावर भाषणं करायचीच नाही महाराज. त्याला बापाचंच हृदय लागतं. काय माहिती तुमचं. अरे मुलगी जन्माला आल्यापासून तिच्या शिक्षणाची आणि तिचा सुखी संसार पाहण्याची तो इच्छा करतो. 5वी होती मुलीची तरी तो माझी मुलगी मला शिकवायची आहे. 12वी झाली. अरे स्वप्न पडायला लागते त्याला की माझी मुलगी मला चांगल्याच घरात द्यायची आहे. आता शिक पोरगी 12वीला आहे पण त्याला 10वी पासून स्वप्न पडतंय का माझ्या मुलीचं माझ्या हातानं कल्याण असं लग्न करायचंय मला.
लोक पाहत राहिले पाहिजे. असा मुलगा पाहायचा आहे का तो निर्व्यसनी पाहिजे, माझ्या मुलीला सांभाळणारे पाहिजे. चक्का चूर करून टाकला आहे पोरीने बापांच्या स्वप्नाचा आहे 2-4 वर्षात. इतक्या दरिद्री पोरीनं तुम्ही पळून जाऊ नये ह्या मताचा मी नाही. एवढे हलकट विचार नाही आपले, कारण मला गॅरंटी तुम्ही माझं ऐकू शकत नाही. तुम्ही जी झक मारायची ती मारणार, कारण मी किती बोललं तरी तुम्हाला त्याची लाज नाही. जा पळून पोरीनं तुम्ही. आज जा कीर्तन संपले आता मॅसेज टाका जा. चंद्र आहे साक्षीला, चंद्र आहे साक्षीला. जा. हा विनोद नाही बरं का, फक्त तुम्ही माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. जा पोरीनं आज जा कीर्तन संपलं. हा बिचारा एवढा कष्टकरी वर्ग आहे, मी त्यांच्या मुलासारखा आहे, मुलगी मला आहे. पोरीनं तुम्ही फक्त तुमच्या आयुष्यात तुमच्या बापानं केलेली चूक मला सांगा, की तुम्ही त्याला एवढी शिक्षा दिली की त्याला गल्लीत वरमान काढायला जागा ठेवली नाही, त्याचं चूक सांगा फक्त. तुम्ही जा. पाहुण्यामध्ये त्याने खाली पाहायचं, मित्रांमध्ये त्याने खाली पाहायचं, गल्लीनं त्याला वर मान काढायची नाही, आणि गावात त्यानं कुणाशी नीट बोलायचं नाही. त्याचं पाप सांगा ना. बनियन मळालं तर पलटी करून घातलं हे त्याचं पाप आहे. शर्ट फाटला तर त्यानं बनियनवर दिवस काढला हे त्याचं पाप आहे. बायकोच्या गळ्यातले दागिने मोडून त्याने तुम्हाला मोठं केलं हे पाप आहे का त्याचं. 10वीच्या मुलीनं प्रयोग वही आणायला सांगितली तर त्याला 1 किलो साखर कमी आणली, 25 रुपयाची वही आणली. हे फळ आहे का त्याला, हे फळ बापाला. काय आयुष्यामध्ये बापाने केलं तर पोरीनं तुमच्या आईबाप वाहिले निघले ना. वाहिले निघले ना तुमचे आईबाप. अहो आता हे जाखुरी बिखुरी हे पट्टे तुम्ही आता श्रीमंत झाले जमिनी जायला लागल्यापासून. 15 वर्षापूर्वी तुम्ही म्हशी मागे हिंडत होते, तुम्ही आता शहाणे झाली. अरे 15 वर्षापूर्वी ही 9 साडीतली आई म्हशी वळून लाकडं गोळा करीत होती, आणि आपला बाप 12 तास भाताची लागवड करत होता, त्याचा पाय सडत होता. 15 म्हशी पाळून म्हातारा जगत होता. मुलीच्या पाहुण्या पाहायला आले लोक जर म्हणले पैसे नाही तर म्हातारा म्हणायचा 4 म्हशी गा बनेत रविवारी शिकले का लगीन टोले जांग. तुम्ही आत्ता शहाणे झालीत. हे कडक टोप्या बिपान फरशांची घर तुम्हाला आत्ता आली. आता मोटरसायकल वरून लग्न करतोय. विनोद ह्या. अरे 15 वर्षापूर्वी ह्या जर शेतकऱ्याच्या घरामध्ये लई थंडी आली तर शेतकऱ्याचं घर कौलाचं राहायचं, त्याच्या टोकरीमध्ये गौऱ्या राहायच्या, आणि चुलीच्या कडेला 2 बैल राहायची, धुराजवळ बैल राहत होती. तुम्ही बापाच्याच इस्टेटीचा धुरक्याला बैल बांधता कुठं. पण तो म्हातारा बैलांच्या शेजारी झोपत होता, पण समाधानानं झोपत होता. आज तुमच्या घरात कपाट भर नोट आहे, पण एकालाही समाधानाची झोप नाही आहे. नोट आहेत तुमच्या घरात, पण तुमचा पोऱ्या पिऊन येऊन झोपतोय. तो कवा येतोय त्याचा तपास नाही. त्याच्यासाठी बंगल्याचं सेटवर सतत उघड आहे. कवा ये आला तर ये. पुरीनं तुमचा तुमचा जन्म नव्हता झाला. ही 9 साडीतली आई तुमची वायली निघली ना. तिला एक पोतभर बाजरी आलती आणि छोटं कौलाचं घर आलत. पुरीनं तुमच्या आईने डोक्यावर दगड वाहिली, तुमच्या बापानं पायानं गाळ केला आणि दोघांनी कौलाचं घर बांधलं. पुरीनं तुमचा जन्म झाला ना. 15 मिनिटं तुमचा बाप हसत होता. का हसत होता माहितीये पुरीनं तुम्हाला. त्याच्या आईने त्याला सांगितलं होतं तुला जर मुलगी झाली तर तू समाधानी असशील. लय आनंद झाला त्याला मुलगी झाली. पुरीनं तुम्ही 1.5 महिन्याच्या होत्या, अशा इतक्या होत्या. तुमची आई तुम्हाला आंघोळ घालायची. कशी घालायची आमच्या 9 साडीतल्या आईला विचारा. पाय सपाट करायची, पोरगी पालती झोपवायची, 2 बादल्या पाणी घ्यायचं, एकामध्ये गार एकात गरम. पोरगी रडली का गार पाणी टाकायचं, आणि हसली का गरम पाणी टाकायचं. एका हाताने 2 तांबे. हा यायचा बाप, आणि तो तांबे बायकोचा घ्यायचा, आणि तो पाणी ओतायचा, आणि तुमची आई तुम्हाला दोन्ही हाताने चोळायची, अशी फडक्यात गोंडाळायची, त्याला बाळाट म्हणायची, आणि झोळीत टाकायची. तुमचा बाप काय करायचं माहिती पूर्ण, झोळीजवळ बसायचा आणि असा हाताने दोरी ओढायचा. तुमची आई भाकरी करायची, आणि गरम गरम भाकर बाप एका हाताने खायचा, आणि एका हाताने झोळीचा झोका द्यायचा. तुम्ही बोलायला लागल्या, बाप बोबडा बोलायचा.
तुम्ही चालायला लागले ना पोरीनं, तर तुमचा बाप असा वाकून चालायचा. पण पोरीनं तुम्ही रडायला लागले ना, हा बाळासारखा बाप गुडघ्या खाली टेकवायचा, घरात गुडघे आणि हात खाली टेकून पोरीनो घरात बाप घोडा घोडा व्हायचा रे. घरात घोडा घोडा व्हायचा, घोडा व्हायचा तो बाप. तुमचे दोन्ही पाय त्याच्या पोटाला लागायचे आणि तो वर हसायचा, हसायचा तो बाप. पोरीनो तुम्ही 10वीला गेले ना, तो टाइम टेबल लिहून घ्यायचा, पेपरला पोरीला घेऊन जायचा आणि शाळेतून घेऊन यायचा. तुम्हाला पाहिलं पाहुणे आले, त्याच्या घरात ताटल्या नव्हत्या, त्यानं शेजारून ताटल्या आणल्या. पाहुण्यांनी पैशाची मागणी केली, उशीमध्ये मुंडकं गोतून रात्रभर रडला आणि विचार करून टाकला, 20 गुंठे जमीन जाईल पण माझ्या मुलीचं चांगलं करीन. पोरीनो आज घरी गेल्या गेल्या तुमच्या बापाला, तुम्हाला ज्याच्याबरोबर झक मारायची त्याच्याबरोबर मारा, ज्याच्याबरोबर तुम्हाला प्रेम करायचं त्याच्यावर करा, ज्याच्याबरोबर पळून जायचं त्याच्याबरोबर जा, तुम्हाला काय झक मारायची ती मारा. पण स्पष्टपणे बापाला घरी गेल्यावर सांगून टाका आज का माझं हे मुलावर प्रेम आहे, आम्ही 9वी पासून झक मारतोय. तुमचा बाप 5 लाख रुपये घालून तुमचं लग्न करेल, पण पाया पडतो त्याची इज्जत वाचवा, इज्जत वाचवा. त्याला फाटक्या शर्ट असला ना तरी गल्लीनं वरमान काढून जगू द्या. शर्ट फाटू द्या ना, त्याचा काय फरक पडला नाही. त्याच्या पोटात अन्न नसलं तरी चालेल, पण तो असा मस्तपैकी गल्लीने ना फाटक्या कोपरीवर का होईना पण गावातून चालला पाहिजे. तुम्ही त्याची इज्जत वाचवा, तो तुमच्या प्रेमाला कधीच नाही म्हणणार नाही. तुम्ही आत्ता जाऊन सांगा घरी गेल्यावर बापाला की पप्पा महाराजांनी माझे डोळे उघडले, मी आमचं 9वी पासून तो सगळा माझा खर्च तोच करतोय, माझ्या मोबाईलला बॅलन्स तो टाकतो, सिम तो टाकतो, चार्जिंग तो करतो, मला फक्त तोंड बांधून मी त्याच्या मागे हिंडते. आणि मी ते आणि पाया पडायचे पैसे गोळा करतो. तो करतो काय? तो का महाराज हसण्यावारी गोष्टी नव नका. दिंडीतला 90% कार्यक्रम पोरं करतात. भांडे काय आता सुविधा झाल्यात महाराज. 15 वर्षापूर्वी दिंड्या जायच्या तर पाणी नसायचं, तर रात्री टँकर भरून पोरं सकाळी माईला दिंडीतल्या आंघोळी करायच्या. इतकी वाईट परिस्थिती. आता सगळीकडं पाणी झालं, आता दिंड्याला सुविधा झाल्यात. नाही तर पूर्वी लोक फक्त मटेरियल द्यायचे, तुमचं तुम्ही शिजवा. पण दिंडीतलं 90% काम पोरं करतात. भांडे घासणे, रावट्या ठोकणे, पोरांवर सपते. गावातल्या लोकांना सांगून देतो, तरुण एक शक्ती आहे, एकत्र आली तर क्रांती आहे. आणि तरुण पोरांना जवळ घ्यायचा कोणत्याही कामात. 10-9 लोकांची ग्रामपंचायत असली तर 2 एअरपाटक्या होईना बाया घ्यावा लागत त्या. चाल ग बाई चाल, तिला याच्याला सई. पण चाल, इथून पुढे प्रत्येक गावातल्या ग्रामपंचायतीत 2 तरुण पोरं घेतली पाहिजे. मी जुनी मंडळी म्हणते त्यांना जमन का? तुम्ही काय सोन्याचा दुर्गा ती काढायची, तुम्ही खिडक्या खाणे ते चौकटी खाती, पण सगळे मिळून खा ना. कसंडाचे भांडे तुम्ही खायचं आणि भांड्यातलंही तुम्हीच खायचं. पोरांना विनोद नाही. सप्त आणि सप्त्यामध्ये जास्तीत जास्त काम कोण करते? ही जुनी मंडळी नंगाटी मारा नाहीच पोराला जमून देती. पोरानं टाळ घेतला मग तड उठलं ते बरं म्हणलं बोंबलू नको. हा टाळ तू बाई वाढव काय ना मी बाईच्या नादी लागत पण तुझ्या नादी लागायचा नाही. काय लय नांगाट. पण महाराज तरुण एक शक्ती आहे, यावर तुमचं मत काय? तरुण एक शक्ती वापरून घ्या तुम्ही. पोरं करतातच. मारा माईकवर काल्याच्या दिवशी फक्त सांगा शेवटच्या पंक्तीला बुंदी नाही, 3-3 बाजल्या घेऊन पोरं पडतात. आणि ह्या पंक्ती सगळे कोण वाढते? पोरं. हे बाकी पोरच वाढतात. गावातल्या तरुण पोरांचं कौतुक करावं. गायकवाद कोणी सगळ्या मंडळीला धन्यवाद. त्रितपूर्ती 16च्या 36व्या वर्षाच्या दुसऱ्या दिवसाच्या कीर्तनाला 5-6 गोष्टी आपण देवाकडे मागू आणि अभंगाला सुरुवात करू. ए देवा, शेतकरी वर्ग सुखी होऊ दे बस, बाकी कोणाला रोग नाही झाला. काही लोक म्हणते दुष्काळ बिष्काळ. दुष्काळ फक्त दोघांना, शेतकरी त्याच्या दारातली गाय. बाकी कोणाला ऊत आलाय पैशाला ऊत. काय नोकरीवाल्याला रोग झालाय, 1 महिना पगार नाही झाला तर डांबरी व्हायच्यात. काय खावा आम्ही, काय खायचं शिल्लक ठेवलं तुम्ही? इथं 6 वर्ष आमच्या कालवनाला तेल नाही, आम्ही भोगतो का? 1 रुपयानं दूध वाढलं तर हे नोकरीवाल्याच्या बायका अशा भांडी आपटी देत. दूध प्यावा का नाही, दूध प्यावा का नाही. तो नवरा का दूध पितो का? तो नवरा जे पितो ते 72 रुपये पावशेरी. काल 31/12 92 झालं. अर्धा लिटर दूध घेते तर बार दूधवाल्याला जाम करती.
पण नाही टाकलं पण नाही अगं मागच्याच महिन्याचे पैसे दिले नाही काय बोलत ती पाणी नाही टाकलं आणि नवरा जेव्हा बसला का पाणी नेऊन देते पण टाका पाणी कमी पडू देऊ नका पण टाका अजून लई घाण वाशतो पण टाका एवढी घाण पेता का तुम्ही पण टाका पाणी कमी पडलं तर तुम्ही अखेरात मला पप्याला त्रास द्याल पण टाका गुरुवार केलं का छान बरं झालं काही फरक पडला का बावळ्याचा बाजार नाही पार्वतीने गुरुवार केला शंकर धाब्यावर जावला काय उपयोग झाला पार्वतीचा दणका उठला दुर्गे दुर्गट भारी शंकर म्हणतो लिंबू पीळ एक चला थोडं पुढं सरकायचंय आपलं कीर्तन ऐकलं सुधरत नाही 2-4 दिवस माणसाला काय बधीर होत ती चला थोडं पुढं सरकू आपण आता करंट लावून देतो फक्त 5-6 प्रार्थना करू देवाकडं कारण त्या मानाने जाऊ द्या महाराज पण गावातल्या मंडळीचं कौतुक करावं ते एवढं की एवढा धार्मिक कार्यक्रम 36 वर्ष लावून धरला हे कौतुक करायची गोष्ट आहे कारण चांगली कामं करताना गावात त्रास होतो पण आपण केलं असं म्हणायचं नाही विटेवरच्या पांडुरंगानं करून घेतलं आपण फक्त निमित्त होतो आपण 36 वर्ष निमित्त होतं त्यानं करून घेतलं आणि तो अजूनही आपण तर एवढं म्हणू तो अजूनही 36 करून घेईल हा एक तसा भाव ठेवा बस तो करून घेतो शेतकरी वर्ग सुखी हो दे हिंदू धर्माचं दैवत काय वाचू दे हिंदू धर्म टिकू दे वारकऱ्याची पताका चंद्र सूर्य आहे तोपर्यंत फडकत राहू दे आणि प्रत्येकाच्या गालावर हसू राहू दे एवढी ईश्वरच्यानी प्रार्थना आणि मंगल देवाला सगळ्या देवा गरीब कर मला देवा मला देवा तुम्हाला गरीब केलं तरी चालेल देवा तुम्हाला झोपडीत जन्माला घाल देवा अरे ज्याच्या घरात काहीच नव्हतं त्याची तू सेवा करतोस ना तू जर गरीबाच्या घरात येऊन जळू लागतो तू जर गरीबाला भाजी काढू लागतो तू जर कबीराला शेले विणू लागतो सज्जन कुशियाला जर मांस विकू लागतो माझ्या सौत्याला जर भाजी काढू लागतो तर माझी 2च कामं कर देवा एक मला गरीब कर देवा एक दिवस माझ्या पोटाला अन्न देऊ नको देवा पण माझ्या 2 गोष्टी कधी नेऊ नको देवा एक माझ्या गालावरचं हसू नेऊ नको आणि माझ्या घरातलं समाधान नेऊ नको सगळ्यांनी कारण देवा तुझंच म्हणणं आहे माझं नाहीये 9व्या अध्यायात तूच सांगतोय मी वैकुंठी नसे एक वेळ भानू मी बहिणा दिसे तूच सांगतो देवा तू जर गरीबाच्या घरीच आहे ना मग का असं करतो देवा महाराष्ट्र डायरेक्ट म्हणले म्या बोलवल्या म्या चालवल्या आणि हे जगत तुझ्या कृपेने चालतं तर फक्त एक कर देवा शेतकऱ्याची गाय हिरवा चारा खाऊन उडी हाणू दे शेतकऱ्याची गाय हिरवा चारा खाऊन उडी हाणू दे काळ्या आईची टाण भागू दे शेतीतून मोती पिकू दे आणि झोपडीत आनंदाचा धूर निघू दे गरीबाच्या झोपडीमधून आनंद निघू दे आणि काळ्या आईची तहान भागू दे ईश्वरचरणी प्रार्थना गायक वादक जन्मंडळ माईक सिस्टीम आले या सप्त्यातलं सगळ्यात वैशिष्ट्य म्हणजे शहीदांच्या ठिकाणचा सत्कार नंतर साहेबांचं 2-4 दिवसांनी व्याख्यान आहे तरुणांसाठी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट या सगळ्या कार्यक्रमाचे गायक वादक जन्मंडळ सगळ्या मंडळींना धन्यवाद आजच्या कीर्तनाला सुरुवात तुम्ही म्हणाल आतापर्यंत चाललं काय हा मुद्दा महत्वाचा आहे आता एकच करायचं राहू द्या जसं असेल कीर्तनाला घेतले अभंग कोणाचा ऐकायला सप्त कमिटी गायक सगळे नोंदलेला धन्यवाद आणि आता आपण कीर्तनात बसलो इथपर्यंत काही शंका गेलं बंबाला इथपर्यंत काही शंका नाही आता बोलत जायचं या जगात 7 घुसलं बरं का आपण आता या जगात 7 प्रकारची लोक आहेत किती 7 एक वर्ग असा आहे निव्वळ स्वार्थी ग्रामपंचायत माझ्याकडं सोसायटी माझ्याकडं डेअरी माझ्याकडं येई दमला का येई दिवस गेले का 3.5 झाले का यायला जुळे झाले टोळी माझीच याचं नाव स्वार्थ दुसऱ्याला जमून द्यायचं नाही माझच एक वर्ग 7 वर्ग बरं का आता बस एक वर्ग स्वार्थी एक वर्ग स्वार्थही नाही आणि परार्थही नाही फक्त बोंग्या चांगलं होऊन दे असं नाही ठरत आलं ग्रामपंचायत बिनविरोध करायची उठलाच का करायची बा मुतला खंडीच्या वर्णात दिला बोंग्या करून आणि गेला गावाला निघून त्याला म्हणायचे इच्छू ठणका फक्त काय ठणका काम नाही करायचं काय 2 झाले बरं काम एक वर्ग स्वार्थी नाही परार्थी नाही तिसरा वर्ग निम्मा स्वार्थ आणि निम्मा परार्थ तो जरा बरा आहे गाय सारा खाणे स्वार्थ दूध देणे परार्थ
बैल चारा खाणे स्वार्थ, आऊत ओढणे परार्थ, नदी सागराला मिळणे स्वार्थ, पण जाताना सगळ्यांचं कल्याण करणे परार्थ. आणि चौथा प्रकार आहे निव्वळ परार्थी. पुरावा 12वा अध्याय. का खांडावया खाव खाली, का लावणी सयाने केली. ज्याने झाड लावलं त्यानं जरी कुऱ्हाड हल्ली तर वृक्ष दे सावली समान जायचा. मास 5वा वर्ग आहे रजगुणी, 6वा वर्ग आहे सतुगुणी, 8वा वर्ग आहे तमगुणी, 7वा वर्ग आहे तमगुणी. 4 आणि 3 7 प्रकारची लोक आहेत. या सगळ्या लोकांकडे पाहिल्यावर तुकाराम महाराजांनी या लोकांना सुख मिळावं, सुख मिळावं, सुख मिळावं, सुख मिळावं मिळावं, पण त्यासाठी उपाय काय? तो उपाय असा आहे शिवाय नाही. महिला मंडळ पटकन उत्तर द्या. तुम्ही तुमच्या भावाची पोरगी तुम्हाला सून करून आणली, आधार व्हावा म्हणून का निराधार व्हावा म्हणून? आधार. जिनं आणली तिची मुलाखत घ्या. तिला विचारा कसं काय तुआन झोडाय माणूस मिळाला तिला. तिला जर म्हणा ना धाकटेचं लगीन करते का, तसा देवाला सोडीन पण नको, कारण थुरलीनच एवढी जिरावली. आणि जिनं भावाची पोरगी सून करेल ती महिनाभर अगोदर विचारी ती प्रस्थान करी आहे. दिंडी कवा निघणार आहे वा? का? पहिला मंडळ पाया पडून सांगतो भावाची मुलगी शक्यतो करायची टाळावा. टाळावाच. काळ बदललाय. कोणाचं जुळत आला असेल त्याला संध्याकाळी कीर्तन संपल्यावर फोन करा, भाऊ तू कोणलाही देऊन टाक, मला नको. कारण विनोद समजू नका, कारण विनोद समजू नका, कारण तो काही जरी झाला तर तिचा बाप आहे, आपला भाऊ आहे. तो मुलीचीच बाजू घेणार. भांडण झाल्यावर तो मुलीचीच बाजू घेणार. कोणता बाप बहिणीची बाजू घेईल? कसा घेईल? तो म्हणतो नाही आपल्या गुड्डीचा काय दोष नाही बरं का, आपल्या बहिणीच्या डोक्यात फरक झालाय. नाही तर माझी गुड्डी खास, गुड्डीचे नाही का. गुड्डी कॉलेजला जरी होती तर 3-3 दिवस पडून जायची, पण कोणाला माहित हो गुड्डी माई पहिल्यापासून खासच. पण माझ्या बहिणीत, पण आपल्या गुड्डीला बहीणच नीट, आपली गुड्डी आहे ना माझी, आपल्या बहिणीला गुड्डीच नीट करीन. पाया पुढं सांगतो हे इंदुरीकरचं कीर्तन आहे. मी मरण ना महाराज, मी मरणार नाही 5-25 वर्ष. 25 तर कशी काढील अजून, पण तुम्हाला आपलीच आठवण येणार. तुम्हाला आता इंदुरीकरला काय नाव ठेवायचं तेवढं ठेवा. तुम्ही मला हलकट म्हणा, बेशरम म्हणा, घोडा लावा, मागं पुढं लावायचा, तोंडावर लावा, काही म्हणा, पण मी बोलतोय सत्तेचे. यावर तुमचं काय मत आहे? तुम्हाला राग येईल. कीर्तनामध्ये 25 बाया अशा निघतील आत्ता माया पुढे बसेल. आत्ता का तुम्ही तुमच्या सख्या भावाशी बोलत नाहीत, अशा 25 येत त्यात. लबाड बोलायचं नाही, मला नाव सांगायला लावू नका. आहेत का नाही? का बोलत नाही तुम्ही भावाशी? एक वाक्य सांगू बायला म्हणलं सगळं मिळेल आणि सगळं मिळवा, पण रक्ताची नाती तोडू नका. भाऊ गरीब आहे असू द्या, त्याचं बनियन मिळालंय म्हणू द्या, त्याचा शर्ट फाटलाय फाटू द्या, पण नाते रक्ताचे शोभतात हे देणार. आणि पुरुष मंडळीला पाया पडून सांगतो कोणाशी दुश्मनी करा, भावाशी दुश्मनी करू नका. अरे हे मित्र हे नालाय फक्त आपण पाजितो म्हणून आपल्या मागे येणार द्यात. पाजायचं बंद कर, हे तुझ्या मौतीला सुद्धा येणार नाही. तुला वाटतं मानलंय लोक माने त्या वांग खात नाही तुला कोणी. लोकांना वाटतं मला लय 5 वाजता फोन येतात, मला लय गावात मार्केट आहे, गाजरं खात नाही लोक कोणाला. लोक फक्त फायद्यापुरते. काय मत आहे तुमचं? लोकांना काय घेणं आहे तुमचं? काय घेणं आहे तुमच्या लोकांना? अरे आपण ज्यांना फायदा केला त्यांना आपलं घेणं नाही, जगाला काय असेल? कोण सुटलाय कर्मातून? स्वतःचा बाप देवाने सोडला नाही तर तुम्हाला कोण सोडेल? महाराज स्वतःचा बाप सोडला नाही देवाने, तुम्हाला कोण सोडेल? शंकाचा व्याही होता, तिथेचा सासरा होता, प्रभू रामचंद्राचा बाप होता, पण राजा दशरथ कौशल्याच्या मांडीवर ढलटसून रडून मेला आणि फटफडणारा जटायू रामाच्या मांडीवर मेलाय. जटायू पक्ष मरायला रामाच्या मांडीवर आहे आणि जनकाचा व्याही आहे, सीतेचा सासरा आहे, आज राजाचा मुलगा आहे आणि क्षत्रिय कुलातला सगळ्यात मोठा राजा आहे, पण बायकोच्या मांडीवर तर फडून मेला. पुन्हा ऐका, रामाचा बाप बायकोच्या मांडीवर मेलाय आणि रामाची बायको पळवणारा रामाजवळ मेलाय. कोण सुटलाय? एक वाक्य लिहून ठेवा, देव कधी कुणाचं वाईट करत नाही, पण कुणाला कर्माच्या तडाख्यातून सोडवित नाही हे ध्यानात ठेवा. वाईट नाही करणार तो. कसा करील? ज्याने लात मारली छातीत त्याचा उद्धार केला, ज्याने 100 शिव्या तोंडात दिल्या त्याचा उद्धार केला, 100 शिव्या तोंडावर दिल्या त्याचा उद्धार केला, आणि जिने स्तनात विष भरलं तिचाही उद्धार केला. आपलं का वाईट करील देव? पण कर्माला फळ आहे हे ध्यानात ठेवा. ओळख इतकी सुंदर आहे, अगा कर्मी जे उरावे सुटका नाही. यादी ऐका,
मोराच्या पिसाऱ्यावर किती सुंदर डोळा असला तरी मोर त्याने कधी पाहू शकत नाही. शिडीच्या गळ्याच्या लोंबड्याला सड कधी दूध देऊ शकत नाही. गाईच्या काशीतलं गुचिड कधी दूध पिऊ शकत नाही. गाळातला बेडूक कधी फुलाचा सुगंध घेऊ शकत नाही. प्रेताला केलेला मेकअप कधी शोभा देऊ शकत नाही. मुंडकं नसलेले सरीच्या गळ्याला कधी शोभा शोध दिसणार नाही. बांधावरचा एरड कधी मेडीला वापरता येणार नाही. दाणे नसणारी बाजरी कधी शेतकऱ्याच्या फायद्याची नाही. पाणी नसलेलं धरण कधी जनतेच्या फायद्याचं नाही. परमार्थ नसणारे घराणे कधी समाजाच्या फायद्याचे नाही. नवाध्याय माझी आहे भक्त वीण चलो सियाचे सियाने पण आगा पृथ्वीवरी पाषाण नसती काही. 12वाध्याय का खडकी जैसे वर्षले का आगी माझी पेरले. 13वाध्याय का मृत दैसा शृंगारीला का गाढव तीर्थी न्हाणीला. 15वाध्याय कवांजेची या लेखा कैसी जन्मपत्रिका. आणि 18वाध्याय पडून गेली या भिंती चित्राची होय माती. सुटका नाहीये कोणाला. नाही सोडलं नाही कोणी. लोकांना वाटतं बा आम्ही घमेंड ते 300 फूट जमिनीतला बोर सुद्धा कधी कधी फुफुट आणतो. वाक्य सांगा. हायवेला ज्यांनी जमिनी विकल्या आणि ज्यांनी घेऊन हॉटेल टाकली जमिनीचे मालक त्या हॉटेलमध्ये वेटर आहेत. केरळवरून आलंय एवढंच. चप्पल नाही त्याच्या पायात. त्यानं पंक्चरचं दुकान टाकलंय आणि हायवेला गुंठा घेतलाय. पंक्चरवर आम्ही गुंठा इकून स्कॉर्पिओ घेतली त्याची हवा आमच्या गाडीत भरतोय. 70% मंडळी केवळ अंकाराने भिकारी झाली. यावर तुमचं मत काय? लक्ष्मी टिकवायला नम्रता लागते. माझा टेलपणा लई दिवस चालत नाही. पैशाची घमेंड, सत्तेची घमेंड, संपत्तीची घमेंड लई दिवस चालत नाही. ज्यांनी जमिनी विकून मजा आणल्यात कालवणाला तेल नाही त्यांच्या घरात. पुरी देणं त्यांच्या पोरांना कोणी. रेंज गेली निम्म्या पोरांची रेंज. डिस्प्ले गेला. काहींचा चित्र दिसणं. काहींना सॉफ्टवेअर मारून चित्र येईन. बायका मिळानं. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. बाप मुलाचा खांदेकरी झालाय. बाप पोराचा खांदेकरी झालाय. हसण्याचे दिवस राहिले नाही. 70ची पल्सर आवला दिला. 10वीला टोनगाय बिनमिशीचा वळवे. वन साइड भांग पाडी ते बगलात गोशिडे रे हलकट क्वालिटीचं. पुरीला पाहिलं बोकड्याचा आवाज काढते. अंडरपॅन्टला वन खाजी तिंडा ती भिकार बापाची पायदास. 70ची पल्सर आहे. त्याला 10चा मोबाईल आहे. 2-2.5 हजाराचा त्याच्या पायात बोटी. धाब्यावर जेव्हा ते 100 रुपये बाप देतोय पेट्रोलला. ये भाऊ फिरून ही देती 100 दरिद्री. ही तर लई खोडीशी. हा ही उलटी अजून म्हणते 100 राहू दे. त्याचं ऐकू नको. त्याचं नको ऐकू. तो पहिल्यापासून तसाच आहे. तो त्याला मी 9वी पासून पाहते. काही जमलं नाही रे त्या बापाला. मी म्हणून राहिले नाही तर दुसरी राहिली नसती. तुका नाही उलटली पुढं दुसरी केली असती. त्याला 70ची पल्सर, 10चा मोबाईल, 2-2.5 हजाराचा पायात आणि 100 रुपये खिशात. काल हरिपाठ करील ते. हो ते माझाटलं. म्हाताऱ्याच्या टिंगल्या कर. मालकऱ्यांचं बाप काढ. प्राध्यापकाचे कटआउट काढ. उताटलं ते आता वाढदिवस घरी नाही करते. त्यांना बाप नाही ना. वड्याला सापडे लावला ती. यांचे वाढदिवस धाब्यान पुढे. आता केक ठेवायचा चौकात असा. त्याच्यावर सामुदायिक मुतायचं सगळ्यांनी. तो केक आणि मुती एकत्र करायचा आणि एकमेकाच्या तोंडात घालायचा. हॅपी बर्थडे टू यू. लहान आणि पोरं खरंय का खोटं आहे? हे पोरं एकमेकाचा मूत पिता का नाही? मी आपले भक्त खोटं नाही बोलत. हे इंद्रिकर भक्त आहे. आपले भक्त खोटे नाही बोलत. परंतु मी इंद्रिकर भक्त आहे का नाही? हा. आपल्या घरात पप्पा सगळ्यात जास्त कोणाला घाबरतो? मम्मीला. आपल्या घरात पप्पाचं आणि मम्मीचं भांडण झालं. सगळ्यात जास्त स्पीड मध्ये कोण बोलती? मम्मी. आणि भामट्यावानी खाली मान घालून कोण ऐकतो? पप्पा. मग आपल्या घरात भामटा कोण? पप्पा. हेडमास्टर कोण? मम्मी. बोला पटकन. या वर्षाचा काढलेला सलमान खानचा सगळ्यात भारी सिनेमा
दबंग 3 करेक्ट. या 2 वर्षात गाजलेला सगळ्यात भारी मराठी सिनेमा सैराट करेक्ट. जोरात सांगा. सैराट मधलं सगळ्यात फोकसचं गाणं झिंगाट करेक्ट. या 2-4 महिन्यात गाजलेलं सगळ्यात भारी गाणं बाई सुनू तुझं माझ्यावर मला आमदार झाल्यासारखं. या महिन्यामध्ये इंदुरीकरचं डीजेला आलेलं गाजलेलं गाणं उभं आहे. इंदुरीकरचं गाणं कोणतं आलं आता? आता या लग्न सराय तेवढंच गाणं आहे. इंदुरीकरचं गेल्या वर्षाचं गाजलेलं गाणं कोणतं? गेल्या वर्षी गाणं होतं इंदुरीकरचं डीजेला करेक्ट. 8वीच्या पोराला मोबाईल आहे बरोबर आहे का? त्याला गरज आहे का मोबाईलची? जोरात बोला. मग त्याचा बाप नालायक आहे का पोरगा? बाप करेक्ट. हा पटकन बोलायला आणाले पोरं बैठे बैठे साधा. आणि 2.5 तास आपली मुलगी मोबाईलवर बोलते. मग आई मूर्ख आहे का पोरगी? आई करेक्ट. मग आपल्या घरात 2च माणसं हलकट आहे. जोरात सांगा. आई आणि हा 4 गुरुवारचा प्रसाद द्या. लोक म्हणते इंदुरीकर काही बोलतो. मी काही कसं बोलत. फक्त आपल्या कीर्तनात एकच दोष आहे महाराज खरं बोलतो आणि आपण बोललो ते खरं होतं. मी 6 महिन्यापूर्वी म्हणलो होतो कांदा 2000 होईल 200 रुपये किलो होईल झाला. आणि ही कीर्तनात थोडीशी सत्य आहे पण ती काळाची गरज. भजन आहे ना भजन महाराज लोकांनी मानव म्हणून करायचं नाही महाराज. आपली मस्ती जिरवायला करा. मला 26 वर्ष लागले महाराज झालेला. महाराज अजून माझा आवाज बसला नाही. आवाज नाही बसला. 6 गुलाबजामू खाऊन भेटा पाहिजे. खायचे पथ्य नाहीत. अर्धा ग्लास तूप ताक पितो काही नाही होत. ज्याचं मन निर्मळ आहे ना त्याचा आवाज नाही बसत. कष्ट आणि परमार्थ कधी बी ध्यानात ठेवायचा महाराज. कष्टाशिवाय होऊ शकत नाही. अरे सध्या काय झालंय खरेची मेली आई. 80% कीर्तनकारांनी आमच्या फक्त आई बाप लावून धरल्यात रोज. उठून तीच आई तोच बाप पेटा बांधला का आई उठली. रोज आई बाप अर्धा तास बोलायचं लोकांच्या. आपले तर मेले बिनबिशीचे दिंडी. आई बापांवर बोलू नका. 80% कीर्तनकारांना सध्या कोणाचे कीर्तन ऐका तुम्ही नवीन लोकांचे आईन बाप एवढंच भांडवल झालंय. अर्धा तास आईवर बोलायचं अर्धा तास बापावर बोलायचं थोडं रडाय बिडायचं. वा 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 यांना वाटतं काय बाबा अहो त्याची आई बिन भाकरीची मेली बाई तू मला सांगतोय. तो आई व्हायला राहतोय तो त्याच्या आईत राहतो तो. वाट लागली पार महाराज. जाऊ द्या महाराज तुम्ही काही म्हणा पण आपला मुद्दा खराच. काय त्याला आई बापांवर बोल नका. आई बापांवर भाषण करू नका. एक वाक्य सांगा. आई बापावर घालावर हसू ठुलसा देव तुम्हाला मिळेल. बस तुम्ही फक्त त्यांच्या गालावर हसू ठेवा. त्याला काय गरज नाही. कोणत्याच आई बापाला अजून कशाची अपेक्षा नाही. तेव्हा माझ्या मुलानं मला स्वतः शेती द्यावा का माझी गादीवर टक्के द्यावा काय गरज नाही. माझा मुलगा फक्त हसत हसत यावा आणि मला काय चाललंय एवढं विचारावं तिला काही गरज नाही. 8 दिवसाला तंबाखूची पुडी दिली तरी मात्र म्हणतो आपलं पोर आपल्याला काही कमी करीत नाही. आणि श्रीमंत जी माणसं नाही गावांमध्ये लखपती यांना घरात चहा नाही मला. हे फक्त कडक कपडे घालून नेतात. त्यांना इतकी भिकार नाही दरिद्री. तुम्ही बा प्रत्येक गावाच्या हॉटेलमध्ये ना सकाळच्या पारी श्रीमंतच माणसं हॉटेल पुढे गरीबाचा चहा द्यायला.
फक्त गरीबाचा चहा. आणि चहा कोणचा प्यायचा माहिती का? सुताराचा, गवंड्याचा. आता ते बिचारे इटा रचून पोट भरित्यात, ते यांना माणूस किन नाही चहा पाजती, ठोकायची म्हणून माझी करते. ते दिवसभर बिचारे उन्हात तानात काम करून काय 200-300 रुपये कमी देत. त्या बिचाऱ्यांचा प्रत्येक पैसा कशात आहे? कामाचा आहे. पण ते या श्रीमंतांना नाही ना माणूस की म्हणून नाही चहा पाजती, ठोकायची ते चहा. मग ते म्हणते हॉटेल पुढे, दादा दादा, त्याशिवाय दुसरं काय नाही म्हण, दादा चहा घेता का? दादा तरी तरीच द्या. मग दादा चहा पेतो ना म्हणतो, जीसीबी घेतला आपल्या पोरानं. का ना तुला खड्डा घ्या ना घेतला, तुला चहा. अरे ते कामाला जाता नाही, चहा बाजून जात नाही, येता नाही. गरीब लोक आहे ना महाराज, कामाला तेल नसू द्या पण वाचनात सगळं येतो. हॉटेल कुठं बसले ना, कामावरून आले ते तसे नाही जाते घरी. वडापाव, भेळ, या लगाची भेळ यायच. राम राम. भेळ खाता का? तू बस थोडी कांदासाठी तो कशी बे ना, कांदासाठी. आणि मरती नाही माणसं लवकर, लई तरी 3-3 वर्ष पडेल काही खाटाव. पाहुणे कटाळले मारा ना, पाहुणेनेच फोन केला म्हणले आहे अजून मरती नाही आवलं, नुसत्या खाटा उताने पडेल आणि नुसतं पाहतो पाहुण्यांकडे. पाहुणे म्हणले चहा, दूध, थोडी दारू. लई नालायक त्यांना कावळे शिवती नाही. प्रवचन कार्य कटाळला जाव्यात, बोलल कवर, भाषण करणारे थकले कवर खोटं बोलतील. एक जण म्हणला इकडे कावळा नाही शिवणार त्याला. थोडी बात होत ज्या बाता होतले तेवढे शीत कावळे नेली, बाकीचं बात असत राहिला. अरे करा पार मारत पेतू संगत कोणाची करा, गरीबाशी करा. मग ऐकणाऱ्यांनी एक शंका घेतली, महाराज श्रीमंताच्या दारातला गडी होण्यापेक्षा संताच्या दारातला कुत्रा व्हा हे आम्हाला पटलं, पण आतापर्यंत कोणी झालंय का हो? एक पांडव नीज आम्हाला गेले, धर्म शिल्लक राहिला. आणि स्वर्गातले दूत धर्माला न्यायला आले तेव्हा धर्माने सांगितलं नाही, मला कुत्र्याला न्यावं लागेल. का वाव्या त्यांचे द्वारी दारातला गडी होण्यापेक्षा संताच्या दारातला कुत्रा व्हा. पांडव पुण्यवान होते, पण त्यातला धर्म श्रेष्ठ ठरला. त्याच्याबरोबर कोण स्वर्गात गेला? कुत्रा. पितामह भीष्मांना गोपाल कृष्ण भेटायला गेले. खळखळून पितामह भीष्म असले, कृष्णा भाग्य आलंय माझं रे, काय तू माझ्या जवळ आहे, मला 100 जन्माचं ज्ञान आहे. पितामह भीष्मांना 100 जन्माचं ज्ञान असताना मी एकाही जन्मात असं वाईट कर्म केलं नाही की माझं शरीर बाणावर का ठेवलं रे, का ठेवलं का? मी तर 100 जन्माचा अभ्यास केलाय, पण एकाही जन्मात माझ्याकडून वाईट घडलंच नाही रे, माझं शरीर का बाणावर ठेवलं? गोपाल कृष्ण खळखण असल्याने सांगितलं, पितामह 100च्या अगोदर तुमचा जन्म होता, तुम्ही रस्त्यानं चालत असताना एक किडा तुमच्या पायात आला, तो किडा तुम्ही पायानं उडवला, तो काट्यात गुतला आणि कुपाटीमध्ये गुतलेला किडा तर फोडून मेला, त्यामुळे तुमचं शरीर बाणावर ठेवण्यात आलं. संगत करता एक वाक्य वारकऱ्यांसाठी सांगतो. नारदाला देव मिळवायला 2 जन्म लागले. पोथ्या वाचणारे, नारदाला देव मिळवायला 2 जन्म लागले. पहिल्या जन्मामध्ये नारद गरीब घराण्यात जन्माला आला, आईला सर्पदंश झाला, आई मरण पावली, आई सेवा करायची आणि आईला सर्पदंश झाला, आई मरण पावली. नारद लहान होते, साधूची सेवा करायची, साधूला दर्शन दिलं, नारदाचा जन्म संपला. दुसऱ्या जन्मामध्ये नारद ब्रह्मदेवाचे पुत्र म्हणून जन्माला आले, त्यांना देव भेटला. नारदाला देव भेटायला 2 जन्म लागले.
नारदाला देव भेटायला 2 जन्म लागले. एक उत्तानपाद राजा होता. सुनीती आणि सुरुची त्याला 2 राण्या होत्या. एकीचं नाव सुनीती आणि एकीचं नाव सुरुची. सुनीती याचा अर्थ जिची नीती चांगली आहे ती सुनीती, आणि सुरुची याचा अर्थ जिला कधी चांगलं सण होत नाही ती सुरुची. आईच्या मांडीवरून गेलेलं पोरग बापाच्या मांडीवर बसलं, नावड तिच्या वैला ओढलं आणि मुलानं आईला विचारलं, आई अगं आई मी असं काय पाप केलं आई की मला माझ्या बापाच्या मांडीवर ओढवलं. ती आई कच्ची नव्हती. ती आई कच्ची नव्हती. आपली आई असती तर बांगडे मागे करून भांडायला गेली असती. आमच्या आईनं सांगितलं तू जन्माला आलाय तर नशीब घेऊन जन्माला आलाय. अरे चमड्याच्या मांडीचा काय नादी लागतो तू? अशी एक मांडी मिळाव का ज्या मांडीवर तुला कोणी आयुष्यात ढकलू शकणार नाही. जा. आईचे कुशीत पोरग घुसलं महाराज, आणि आईच्या कुशीत पोरग घुसलं आणि सांगितलं आई मी लहान आहे. जा. 5 वर्षाचं पोरग आईनं तपाला पाठवून दिलं. नारद भेटले. नारदानं 2 अक्षरी मंत्र दिला, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. पहिल्या महिन्यामध्ये त्या मुलांना झाडाची फळं खाली, दुसऱ्या महिन्यामध्ये खाली पडलेली फळं खाली, तिसऱ्या महिन्यामध्ये हिरवी पानं खाली, चौथ्या महिन्यामध्ये वाळलेली पानं खाली, आणि 5व्या महिन्यामध्ये हवा कोंडून दिली. नारदाला देव मिळवायला 2 जन्म लागले. ध्रुव बाळाला जन्म मिळवायला 5.5 महिने लागले. राजा परीक्षितीला देव मिळवायला 7 दिवस लागले. खटवांग रायाला देव मिळवायला 1 तास लागला, आणि भीमाला देव मिळवायला 1 सेकंद लागला. भीमानं देव मिळवला, गदावर फिकले हे मर्षी आला देव आला. भीमाला देव मिळवायला 1 सेकंद लागला. मला गोष्ट नाही सांगायची. संतांच्या संगतीत कसाही माणूस असू द्या तो त्याचं चांगलंच होतं, फक्त संगत चांगल्याची करा. नुसती किती नाही कोणा. 36 वर्ष झाली. 36 वर्ष आपला सप्ताह चाललाय. आमचा झालाय सांगायचा धंदा, तुमचा झाला ऐकायचा धंदा. आम्ही निघालोय पैसे कमाया, आणि तुम्ही जागले जमिनी काय सुधारायचं कोणी? आता माया पुढे बसले का? खरंय खरंय पटलं आपल्याला, खरंय. मी निघून गेलो का? अरे धंदा आहे त्याचा, ठुकली माझ्या. नाही रे नाही, पाया पडतो महाराज. माझं कीर्तन महाराज म्हणून कधीच ऐकायचं म्हणत. अरे महाराज मोरू दे, उलत होते तिकडं. महाराज कीर्तन संपलो का मरणा, पण तुमचा मुलगा म्हणून ऐका आणि तुमचा मित्र म्हणून ऐका, ते खरंच आहे. पहिला म्हणजे 3 गोष्टी आज सांगतो तुम्हाला. ऐकाल? महाराज म्हणून ऐकायचं, महाराज मोरू दे तिकडं. तुमचा मुलगा म्हणून ऐकायचं. ऐकाल? 1 पाणी जपून वापरा. पाणी जपून वापरा. पाणी जपून वापरा. तुम्हाला वाटतंय पाणी मिळतंय, आता हा तुमचा जो भाग आहे, तुम्हाला दुष्काळ का जाणवत नाही, तर निवृत्तीनाथाचा आशीर्वाद आहे. या पट्ट्याला कधी पाणी कमी पडलंही नाही, तरी तुम्हाला गेल्या वर्षी झटका बसला. विनोद नाही, पाणी जपून वापरा. या गोष्टी आता काळाची नळ बंद ठेवायचा. महिला मंडळ भांडे घासता नाही ना, तुमच्या टोकरीमध्ये जेवढं पाणी ना तेवढंच भांडे घासा, नंतर क्वाक चालू करा. तुम्ही दुसऱ्याच्या वाटेवर जाईपर्यंत पाण्याचा वापर करता, चांगलं नाही. की 25% ग्रामपंचायतीच्या नळांना तोट्या नाहीत. 25 नाही, जास्त आहे. 70% अख्ख्या गावात पाणी. 90% ग्रामपंचायतीचे बल्ब दिवसा बंद होते नाही. तो शिपाई नाही का गावात? तोही काय करील? बटनच नाही. हा विनोद नाहीये. 1 दिवस या देशावर पाण्याच्या संकटातून गेल्या वर्षी संतांची कृपा झाली म्हणून जनता वाचली, नाहीतर गेल्या वर्षासारखं भयानक संकट कधी आलं नव्हतं. आणि तुम्हाला वाटतं यंदा पावसाळा झाला? पावसाळा आपल्याला पावसाळा नाही झाला, अतिवृष्टीतला झालाय. पावसाळ्यात कुठं पाऊस झाला आपला? ऑगस्ट आणि सप्टेंबर मध्ये आपल्याला पाऊस झाला नाही. पाया पडतो तुमच्या. पाणी जपून वापरा. 2 वीज जपून वापरा. घरांमध्ये लाईटा कमी प्रमाणात वापरा. हिवाळ्यात फॅन चालू आहेत लोकांचे. हा विनोद नाही महाराज. 1 दिवस या देशावर ऊर्जेचं संकट येणार आहे. आता तुम्हाला 5-6 वर्ष लाईट कमी का पडली नाही, तर 6 वर्ष शेतकऱ्याच्या एरीला पाणीच नव्हतं. मोटरी बंद असल्यामुळे लाईट इकडे आली. आता यंदा प्रत्येकाच्या एरीला 2-2 वाफे कांदे भरण्यापुरतं पाणी. यंदा तुम्हाला उन्हाळ्यात विजेचा प्रश्न. हा विनोद नाही. विनोद वाटतो तुम्हाला? 1 पाणी जपून वापरा. 2 वीज जपून वापरा. आणि 3री गोष्ट महिला मंडळ, घरात वाणी जपून वापरा. जरा याला कंट्रोल करा आणि वयामानाचं भान ठेवून बोलत जा. जरा सासू सासऱ्यांना बोलताना जरा विचार करून बोलत जा. तू काय तुझ्या बापाच्या घरून 10-12 ताटल्या 2-4 तांबे घेऊन आली म्हणजे तुझ्या गिरदारी घेऊन नाही आली.
तुझ्या बापानं दिलेलं काय टिकलंय तेवढं तरी सांग. कपाट घरात घालताना मोडलं. दिवाणचा खेळाने गेलेच होता. स्वप्न शेट तर वाकेलच होता. पाया पडतो महिला मंडळ, तुम्ही सासू सासऱ्यांना बोलत नका जाऊ. आता खरंच सांगू तडकून, तुम्हाला सासू सासऱ्यांना बोलण्याचा कवडीचा अधिकार नाही. तुमचा त्यांचा काय संबंध? तो ज्याच्याशी लग्न लावलंय तो खिलारी तो वापरायचा. तो म्हणलाय का भांडे घासायला नाही? म्हणलाय का तो भांडे घासायला म्हणे? बरोबर पप्पा भांडे घासायला कधी नाही म्हणता का रे? म्हणते का? म्हणतात पोरानं पटकन द्या. आपल्या घरात बम कोण पेटवतो? पप्पा का मम्मी? पप्पा. पण विनोद समजू नका. विनोद समजू नका महिला मंडळ. वाईट वाटेल, हा बिचारा शेतकरी वर्ग आहे ना, हा गरिबी सहन करू शकतो, पण मुलाबाळाकडून सूनबाईकडून झालेला अपमान तो सहन करू शकत नाही.